सगळं आवरून इतकी जोराची भूक लागली होती. मग नाश्त्याला काही नव्हतं. तर मग मस्त ढबू मिरच्या होत्या त्या अशा मस्त गोल गोल कापून ती भजी बनवली नाश्त्यासाठी. चला आज पाणी आलं होतं म्हणून आज तर 5:30 वाजेची उठलेली होती मी, कारण की आज खूपच कपडे गोळा झालेले होते. परवा पाणी भेटलं नव्हतं, टाकी भरली होती, त्यासाठी सर्व कपडे गोळा करून ठेवले होते आम्ही. मस्तपैकी बाहेर कपडे धुतले आम्ही. मस्त अशी नळी लावून घेतली आणि बाहेर मस्त मोकळे चोकळे हव्यामध्ये मस्तपैकी कपडे धुतले आणि बाहेरच सुकायला टाकून दिले. आता लावला ना साबण. तर मस्तपैकी नळी लावून घेतलेली होती आणि बाहेर तर कपडे धुवायला इतकी मज्जा येते आणि मस्त सगळे कपडे असे मोकळे चोकळे धुतले जातात. कपडे खूपच 3 दिवसाचे गोळा झालेले होते, कारण पाणी भेटलं नव्हतं म्हणून गोळा करून ठेवले होते ते. तर चल म्हटलं बाहेरच मस्तपैकी सर्व काही धुवून घेतले मी. हे 2 खूप मोठे मोठे टप आहेत ते माझे. हे टप मस्तपैकी दोघं भरून घेतले. म्हटलं नळ पण आटून जातील ना, तरी पण हे टप आपल्याला भरलेले राहतील पिळण्यासाठी, कपडे पिळण्यासाठी. मशीनला काय कपडे लावले नाही. मशीनचा पण एक भाग आमचा आहे ना, एक भाग खराब झालेला आहे. म्हणजे जे काही सुकवायचं आहे ना ते खराब झालेलं आहे. मग हातानेच पिळावं लागतं. त्यासाठी म्हटलं बाहेरच आता सगळे काही कपडे छान मस्त अशी धुवून घेते. आणि हे सगळे काही कपडे इथं धुतले गेले. त्यानंतर मग आणि कसं असतं ना, आता 4थ्या दिवशी पाणी येतं ना, म्हणजे आज आलं 2 दिवस नाही आलं आणि लगेच 4थ्या दिवशी येतं पाणी. त्यासाठी मग सर्व काही असं पाण्याचा सापटाच करून ठेवावा लागतो. म्हणून मग पाणी येतं त्या दिवशीच खूप सारे कपडे वगैरे जे पण राहतं ना ते काढून घेतो आम्ही धुवायला आणि मस्त असं मोकळं चोकळं धुवून घेतो. त्यानंतर मग अंगण वट्टा पण तर त्या दिवशीच मग धुवायला भेटतं. पाणी काही एवढं जास्त वेळ चालत नाही. 1 तासभर पण चालत नाही. तासामध्ये पण असं 5-10 मिनटं कमीच राहतात. एवढंच पाणी चालतं. तरी पण असं पटापट पटापट असं आवरावं लागतं. तर बघा आता नळी चालू आहे. ती बाई घेऊन गेलेली आहे. ती म्हणे ताई तुम्ही हे धुता तोपर्यंत मला थोडीशी द्या नळी, मी भरते. मग तिला देऊन दिलेली आहे मंदाताईला. तर ती आता भरते. आता नळी घेऊन घेईल मी तिच्याकडनं, कारण की मला पण आता हा टप भरायचा आहे. त्यानंतर बघा मी आता नळी घेऊन घेतली. आता ह्या पायऱ्या पण राशा बसते नाही, तर त्यासाठी तिच्यासाठी मग धुवावे लागतात. रोज नाही धुत आम्ही, कारण पाणी राहत नाही आणि पाणी कशाला वाया घालायचं. पाणीचा सापटा करून ठेवायचा आणि उन्हाळा आहे म्हटल्यावर तर मग. पण मग असं 2-3 दिवसाआड 4थ्या दिवशी पाणी येतं ना, मग असं धुवून घेते मी. थोडंसं पाण्याची बचत करते दुसरे आणि हे धुवून घेते. तर आणि राशासाठीच आम्हाला धुवावं लागतं. आणि पुसल्याने ना, म्हणजे बाहेर हवा चालते ना, हवेचं खूप खराब होऊन जातं. पुसल्याने ना असं पटापट पुसत नाही आणि डाग होऊन जातात मग ते धूरचे. त्यासाठी मग धुवावं लागतं हे. तर असे मस्तपैकी मी हे धुवून घेतलेलं आहे बघा. पायऱ्या वगैरे इथं बेलाचं झाड आहे तिथं पण मस्त पाणी टाकून घेतलेलं आहे मी. त्यानंतर मग हे बघा कपडे आता एवढे धुतले गेलेले, फक्त आता पिळायचे बाकी आहे. सर्व काही कपडे मी असा पटापट धुवून घेतलेले. आता फक्त पिळायचे बाकी आहे. आता पिळून घेईल मी ते कपडे. आणि आता ह्या पायऱ्या पण माझ्या मस्तपैकी धुतल्या गेलेल्या आहे. काहीतरी इथं सांगते मी अंशूला. तर चला आता धुतल्या गेल्या आहे पायऱ्या वगैरे. आता सगळे काही कपडे मस्तपैकी पिळून घेते मी. तर पाणी बचाव, पाणी बचाव, पाणीच बचवत असतो आम्ही, पण हे ना धुवावंच लागतं. तरी पटापट धुवून घेते मी. 2 मिनटामध्ये हे सर्व काही धुवून घेतलं मी.
तर चला. आणि ही जाडीवर कपडे टाकतो ना आम्ही सुकायला, मग ते पण असं धुरायचे खराब होऊन जातात म्हणून ते पण. आणि नळीनेच चांगलं धुता येतं, मग्गाने धुता येत नाही आणि पुसता पण येत नाही ते चांगलं व्यवस्थित. तर त्यासाठी चला. तर आता पटकन भांडे पण भरायचे दुसरे, पाण्याचा सापटा करते मी आता, ठेवून देते नळी. घरामध्ये भांडे भरायचे, आता नळी घरात देऊन देईल तोपर्यंत मी हे टब भरून कपडे पिळून घेते. पटापट असे कपडे पिळून घेणार आहे मी इथं. आता सगळे काही कपडे मस्तपैकी निथळून पण झाले आणि पिळून पण झाले. पिळून निथळायला ठेवले होते बाकीचे, पिळून घेतले होते आणि जे निथळायचे होते पॉलिस्टरचे ते निथळायला ठेवले होते. तर बघा आता सगळे काही कपडे मी इथं बाकीचे बाहेर टाकणार आहे. आणि राशाचे कपडे ते कंगणीमध्ये तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल, ती कंगणीमध्येच मी अटकवून घेते मी सर्व काही. आणि बाकीचे अजून तर वरती छोटे छोटे जे कपडे होते ना ते वरती स्टँडवर टाकलेले आहे. तर मी हे बाहेरचेच दाखवते तुम्हाला. तर एवढे कपडे होते धुवायचे. आता इथं साड्या वगैरे सर्व काही इथंच टाकून देणार आहे मी. आणि पटकन सुकले की लगेच काढून घेते, कारण की उन्हामध्ये ना आता ऊन तर तापमान जास्त आहे, तर ऊन जास्तच पडतं, त्याच्यामुळे कपडे खराब होतात ना. मग त्यासाठी मी तर कपडे लवकरच काढून घेते, टाकून घेते उन्हामध्ये, पण पटकन सुकले की लगेच पटकन काढून घेते. कारण जास्तीचे कपडे राहतात ना स्टँडवर पण मावत नाही, त्यासाठी सगळे कपडे असे इथं टाकून घेतलेले आहे मी. आणि कसं असतं ना, कोणतंही काम आपण जर पटापट केलं ना तर पटकन होतं ते. दिवसभरामध्ये असं किती कामं होऊन जातात आणि असं कामं कधी राहिले ना तर कुठं दिवस चालला जातो ना कळत पण नाही. आणि हे सर्व काय आवरून आहे ना, आता भूक पण जोराची लागली होती. आता नाश्त्याला पण काही सुद्धा नव्हतं. तर चला म्हटलं आता काय बनवायचं, पहिले तर हे कपड्यांचंच सगळं काय व्यवस्थित करून घेते म्हटलं. हवा पण खूप चालली होती, म्हणजे खूपच हवा पण येत होती. तर क्लिपा लावाव्या लागतात. सगळ्या कपड्यांना आहे ना मी अशा क्लिपा लावून दिलेल्या आहे, नाहीतर आहे ना सगळे कपडे असे हवेचे उडून जातात. तर बघा किती हवा चालू आहे, बघा जोराची खूप हवा चालू आहे. ऊन पण तसंच होतं आणि हवा पण तशीच होते. तर सगळ्या कपड्यांना अशा मस्तपैकी क्लिपा लावून दिलेल्या आहे मी. आणि कसे टाकलेले कपडे ते पण तुम्हाला दाखवते मी आता. बघा सगळे कपडे दाखवते. या बघा, या साड्या सगळ्या आहे ना अशा खाली दोरीवर टाकून दिलेल्या आहे. या बघा, इतक्या साड्या होत्या. आणि कपडे जास्तीचे का बरं निघतात ते पण सांगते. राशाचे कपडे बघा इथं टाकलेले आहे आणि हे बाकीचे कपडे इथं गेटवर टाकून दिलेले आहे. हे बघा हे बाकीचे, आणि बाकीचे इथं वरती स्टँडवर टाकलेले. आणि जास्तीचे कपडे का बरं निघतात आमचे सांगू का, राशाचे दिवसभरामध्ये 4 वेळा कपडे बदलते राशा. आणि राशाचा पप्पा म्हणजे राकेश, तो तर बघा इथं सर्व काय गाऊन गाऊन परकर वगैरे असं इथं टाकून दिलेले, ब्लाऊज वगैरे. आणि राखू इथं, राखू म्हणजे सकाळी जिमला गेलं का वेगळे कपडे, लगेच तिकडनं आला का हात पाय तोंड धुतले का लगेच कपडे बदलतो, नाश्ता वगैरे करतो, परत कुठं जायचं राहिलं का परत ते कपडे काढून फेकायचे, दुसरे घालायचे.
नंतर तिकडनं आला का हात पाय तोंड धुतो, जेवण वगैरे करतो, थोडा आराम करतो. परत 4 वाजता जिममध्ये जायचे अजून दुसरे कपडे. तर त्यासाठी आम्ही जास्तीचे कपडे त्यासाठी म्हणजे ते कपडे गोळा तर चला कपडे वगैरे धुवून आले ना, एवढी जोराची भूक लागली. तर नाश्त्यासाठी आज काहीच नव्हतं. तर चला म्हटलं ही अशी ढबू मिरची घेतलेली होती. तर ती ढबू मिरचीच्या बघा असे काप करून घेतलेले आहे मी आणि त्या भज्या बनवल्या. इतक्या टेस्टी लागत होत्या, इतक्या छान लागत होत्या ना, म्हणजे ही मिरची अजिबात तिखट नाही. पूर्ण आपण गिलकाची भजी बनवतो ना, बस तशीच भजी लागत होती. राशाने सुद्धा खूप आवडून खाल्ल्या. तर चला म्हटलं ताईंना रेसिपी दाखवूया. ताई पण बनवतील कधीतरी. तर त्यासाठी मग तुमच्यासाठी मी ही रेसिपी बनवली. जोराची भूक लागली होती तरीसुद्धा रेसिपी बनवण्यामध्ये थोडा वेळ घातला आणि मग मस्त आम्ही आरामाने सर्वजणांनी नाश्ता केला. राकेशला पण खूप आवडली होती ही भजी. तर बघा तुमच्यासोबत आता मी रेसिपी शेअर करते, तर तुम्ही ती नक्कीच बघा आणि करून पण बघा आणि आवडली असेल तर नक्कीच मला लाईक कमेंट करा. तर अशा प्रकारे सर्व मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे बघा. अशा कापून घेतलेल्या आहे. मस्त अशा कंगणीसारख्या कापून घेतलेल्या आहे मी. आता आपल्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे यांना आणि थोडंसं जिरं, बडीशोप आणि धना पावडरची पूड लावून घ्यायची आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. इतक्या टेस्टी लागतात ना ह्या भज्या, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आणि याला आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनटं आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे. त्यानंतर बघा हे 1.5 कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी. याला काही जास्त पीठ पण लागत नाही, तरी पण थोडंसं जास्तीचं घेतलेलं आहे. 1.5 कप घेऊन घेतलेलं आहे मी. जर उरलं तर मी गिलक्याच्या आणि कांद्याच्या भज्या पण काढणार आहे मी. तर मस्तपैकी असं पाणी टाकून भिजवून घेतलेलं आहे बघा. हातानेच भिजवून घेतलेलं आहे मी. तर चला आता हे पीठ पण असं 2 मिनटासाठी मुरायला ठेवते मी. त्यानंतर पीठ आपलं मस्तपैकी मुरून झालं होतं. ठेवून दिलं होतं मी. पीठ मस्तपैकी मुरून झालेलं होतं आणि थोडासा मी ना इथं खायचा सोडा टाकलेला आहे, म्हणजे आपण भज्यांमध्ये टाकतो ना, तो सोडा टाकलेला आहे मी इथं. आणि तेल मस्तपैकी तापायला ठेवलं होतं. तेल पण तापून गेलं आणि अशा मस्तपैकी इथं भज्या सोडून घेतल्या मी बघा. आणि खूप छान एकच नंबर भज्या लागत होत्या ह्या. आणि गरमागरम मी देत होते ना, तर सगळ्यांना खायला. हे बघा आता आहे ना मस्तपैकी असं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी. आपल्या भज्या इथं तयार झालेल्या आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. मस्त अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी भज्या झालेल्या आहे इथं. तर बघा आता एका प्लेटमध्ये टाकते. मग असा छान आवाज येत होता, पण मी आवाज बंद करून वाईज देते, कारण की राकूचा अंशूचा मोबाईल चालू असतो ना, मग कॉपीराईट लागण्यासाठी. तर बघा मस्तपैकी अशा भज्या आल्या होत्या इथं. इतकं म्हणजे बनवत होते ना, तोंडाला पाणी येत होतं. तर मी तर बनवतच खात होती. एवढी जोराची भूक लागून गेली होती मला. आता या पण भज्या मी एका प्लेटमध्ये आता पहिल्यांदा काढल्या, त्या राकूला दिल्या ना, दुसऱ्यांदा आता मी आणि अंशू घेणार आहे आम्ही. आणि ती पहिली प्लेट काढली होती ती राशू आणि राशूच्या पप्पांनी खाल्ल्या. परत अजून एकदा काढल्या मी, त्यामुळे यांना दिल्या होत्या, राकेशच्या पप्पांना. हे बघा आता आमच्या तिघांचा मस्तपैकी असा. आणि मटकीचं उसळ पण बनवलं होतं मी सोबत. ती रेसिपी काही तुम्हाला शेअर नाही केली मी, कारण की खूप जोराची भूक लागली होती आणि वेळ खूप झाला होता. त्यासाठी म्हटलं चला मग आम्ही बसून गेलो होतो नाश्त्याला, मग ती रेसिपी काही तुम्हाला दाखवली नाही. त्यानंतर मग आमचा नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर मग हे बघा तुम्हाला दाखवते मी. इथं ही पण मस्तपैकी आता यांच्यासाठी काढून घेतली होती मी ही भजी. आमचा नाश्ता झाला. आता यांना पण गरम गरम, हे थोडं उशिराच उठता ना, त्यानंतर मग यांना पण दिला गेला नाश्ता. सगळ्यांचा नाश्ता मस्तपैकी झाला होता. त्यानंतर इथं मी आता चपात्या करून घेतलेल्या आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता भाजीला काहीच नव्हतं, तर भाजीचं मला एवढं टेन्शन पडलं होतं ना, काय बनवू. तर फक्त चपात्यात दाखवलेलं आहे. आणि आम्ही आहे ना आता केलं होतं इथं पिठलं. मग ते पिठलं पण काही तुम्हाला शेअर नाही केलेलं आहे मी, कारण की व्हिडिओ खूपच मोठा झाला असता, म्हणून फक्त चपात्यांचाच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. आणि चला चपात्या पण कशा झाल्या त्या पण मला सांगा. आणि बघा इथं राईस पण लावलेला होता.
राशासाठी, राशाला आवडतो राईस, मग तिच्यासाठी थोडासा छोट्या कुकरमध्ये लावून दिलेला होता. तर भाजीचा अंदाज आम्हाला होता की काहीतरी रस्साची भाजी बनवू आपण, पण काय बनवली नव्हती आम्ही रश्श्याची भाजी. तर पिठलंच बनवलं होतं. त्यानंतर मग भात, पिठलं आणि चपात्या मस्तपैकी आम्ही जेवण करून मग दुपारी मस्तपैकी आराम करून घेतला होता. तर चला आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या पण ताई नवीन असतील किंवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सबस्क्राईब करा आणि ऐकायचं बटन, ते घंटीचं बटन असतं ना, ते प्रेस करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर त्यासाठी आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे ना मला अजून थोडा उत्साह वाढतो की ताईंसाठी छान छान व्हिडिओ बनवू असं. तर अशा प्रकारे सर्व चपात्या मी इथं बनवून घेतलेल्या आहे. चला आता तर व्हिडिओ जास्तच मोठा होते, त्यासाठी मी इथं आता व्हिडिओला इथंच पूर्णविराम देते. आता लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत सर्वांना बाय बाय.